नमस्कार. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा पहिल्या श्लोकाचा अर्थ आज आपण पाहू. श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहू. श्लोकाच्या सुरुवातीलाच भगवान दत्तात्रेयांचं वर्णन परमपूज्य टेंबे स्वामी महाराज करताना म्हणतात की हे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीदत्त सुकीर्ते. हे श्रीदत्ता देवादिदेवा, हे श्रीपाद वल्लभा. श्रीपाद श्रीवल्लभा दत्तात्रेयांचा अवतार आपल्या सर्वांना माहिती आहेच. आणि हे सुकीर्ते संबोधन वापरलेलं आहे इथे. सुकीर्ते म्हणजे हे कीर्तिमान श्रीवल्लभा, श्रीपाद श्रीवल्लभा, हे श्रीदत्ता देवादिदेवा, भावग्राह्य क्लेशहारीन. तू काय कर, आमचे भाव ओळखून आमच्या दुःखाचं हरण कर. आपण म्हणतो जसा भाव तसा देव, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा तुझ्याप्रती भाव जसा आहे तो भाव ओळख आणि आमचे क्लेश दुःख दैन्य नाहीसं कर, नष्ट कर. आणि हे देवाधिदेवा श्रीदत्त अस्मान पाही. अस्मान म्हणजे आम्हाला, पाही म्हणजे रक्षण कर. आज्ञार्थी रूप वापरलेलं आहे ते. पाही पाही, त्राही त्राही असं आपण म्हणतो. पाही म्हणजे आमचं रक्षण कर आणि घोरात कष्टात उद्धर अस्मान नमः ते. घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते याची फोड अशी आहे, आम्हाला जो भयंकर त्रास चालू आहे, घोर कष्ट आहेत आम्हाला, त्या कष्टात उद्धर आमचा उद्धार कर, आमची सुटका कर या सर्व कष्टांतून. अस्मान आमची सुटका कर. नमः ते अशा तुला आमचा नमस्कार असो. पुढील श्लोक उद्याच्या भागात पाहू. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.